नमस्कार मंडळी, मी आरती जाधव. विद्याधन चॅनलवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आजचा विषय आपला LMS सर्टिफिकेट, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम सर्टिफिकेट कसा मिळवावा, त्याचा ID पासवर्ड कसा क्रिएट करावा, त्याचे फायदे काय, या संबंधी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. LMS सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण UIDAI LMS सर्टिफिकेट म्हणजे काय आहे, नक्की कसं मिळवायचं, याची माहिती आपण पूर्ण याच्यामध्ये घेणार आहोत. तर LMS म्हणजे आहे काय, तो कुठून मिळवायचा, त्याचा ID पासवर्ड कोण देणार, तो लागतो तरी कशाला, त्याचे महत्व काय, उपयोग काय, उद्दिष्ट काय, तर हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये याविषयी आपण बोलणार आहोत. LMS त्याला मराठीमध्ये शिक्षण व्यवस्थापन प्रणाली किंवा लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम असे म्हणतो. तर यामध्ये नक्की होतं काय, UIDAI द्वारे IMS हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, जे की त्या प्लॅटफॉर्मद्वारे आपण काय करतो की आधार संबंधित जी काही माहिती आहे, त्याचे प्रशिक्षण आहे, परीक्षा, प्रमाणपत्रे आहे, आपण त्या सिस्टम वरून, त्या प्लॅटफॉर्म वरून आपण घेत असतो. आता LMS ची गरज का भासली, तर आता भारतातील सर्व रहिवाशांना एक अद्वितीय आधार क्रमांक प्रदान करणे हे UIDAI चे काम आहे. तर आता UIDAI त्याप्रमाणे डेटाबेस यशस्वीरित्या तयार करण्याच्या अशा विविध आणि सहयोगी प्रयत्नांसाठी रजिस्टरच्या संपूर्ण परिसंस्थेत आधार नोंदणी आणि अपडेट प्रक्रियेची एकरूपता अत्यंत आवश्यक असते. तर आता ज्या वेळेस ती माहिती आपली जमा करत असेल, बायोमेट्रिक असेल, डेमोग्राफिक असेल, तर त्यावेळेस त्यांचंही कर्तव्य आहे की जे कोणी त्या सिस्टीमवरती काम करत आहे त्यांना एक पूर्णपणे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी UIDAI ने सर्व भागधारकांसाठी एक व्यापक प्रशिक्षण वितरण पद्धत आणि प्रशिक्षण सामग्री विकसित केली आहे. तर मित्रांनो, एक थोडक्यात सारांश जो आहे आपण या टेबलमध्ये आपण मांडलेला आहे की त्यांची नोंदणी होते कशी, प्रशिक्षण, परीक्षा, प्रमाणपत्र आणि उपयोग, या 5 टप्प्यांमध्ये आपण LMS सर्टिफिकेट हे प्राप्त करू शकतो. तर नोंदणीमध्ये काय करायचंय, पोर्टलवर रजिस्टर करायचंय, खाते तयार करायचंय. प्रशिक्षण मध्ये लर्नर गाईड आहे, PDF व्हिडिओ आहेत, एक त्याचा अभ्यास करायचा आहे. परत परीक्षा आहेत, त्याच्यामध्ये पण 3 टप्पे आहेत, प्री, सेल्फ टेस्ट अँड फायनल असेसमेंट. आणि याच्यामध्ये तुम्हाला 65% जर मिळाले तर तुम्ही त्यामध्ये उत्तीर्ण व्हाल, आणि जर त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला ती एक्झाम रिशेड्यूल करावी लागते. त्याप्रमाणे प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आणि त्याचा उपयोग कुठे कुठे होणार आहे हे आपण याच्यामध्ये एक थोडक्यात सारांश आहे. तरी ह्याची माहिती आपण डिटेलमध्ये पुढे घेणार आहोत. आता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया, याच्यामध्ये काय, UIDAI LMS वर नोंदणी करा. तर नोंदणी करताना तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम सर्च ब्राउझ मध्ये जाऊन elearning.uida.gov.in या अधिकृत पोर्टल वरून जायचं आहे. त्याच्यानंतर आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे, जे की ती 2 भाषेमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे, हिंदी आणि इंग्लिश. त्याच्यामध्ये जे PDF आहेत, व्हिडिओज आहेत, ते तुम्हाला बघायचं आहे. तर जसं की, आणि ते त्याच्यामध्ये विषय कुठले असतील तर आधार एनरोलमेंट अँड अपडेट, चाइल्ड एनरोलमेंट, लाईट क्लाइंट इत्यादी हे तुम्हाला तिकडे टॉपिक्स अवेलेबल आहेत. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्यायची आहे. त्याच्यामध्ये प्री असेसमेंट, प्रॅक्टिस साठी आहे ते तुम्हाला, सेल्फ पेस असेसमेंट, आणि त्याच्यानंतर तुम्ही फायनल असेसमेंट देऊ शकता. ही जी एक्झाम आहे मित्रांनो, ती फक्त 20 मार्काची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 65% मार्क्स मिळवणे गरजेचं आहे, तरच तुम्ही पास व्हाल. नाहीतर ती एक्झाम तुम्हाला पुन्हा 15 दिवसांनी देऊ शकता. तुम्ही जर यशस्वीरित्या पास झाला तर ते प्रमाणपत्र तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे. तर त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड सर्टिफिकेट किंवा जनरेट सर्टिफिकेट या ऑप्शन वरती टिक केल्यानंतर तुम्ही ते PDF डाउनलोड करून हवे त्या फोल्डर मध्ये तुम्ही ती सेव्ह करू शकता. आता UIDAI LMS सर्टिफिकेटचं महत्व काय, तर हे सर्टिफिकेट तुम्हाला काय, आधार संबंधित प्रशिक्षणाची सुविधा पुरवतं. म्हणजे आधार रिलेटेड जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, का ऑपरेट कसं करायचं, GPS कसं काय, जे काही संबंधित आधार रिलेटेड जे काही तुमचे शंका असतील किंवा प्रॅक्टिस कशी आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहे, सुविधा भेटणार आहे. आणि दुसरा मुद्दा आहे, तुम्हाला ऑनलाईन परीक्षा द्यायची सोय आहे. तुम्हाला कुठे सेंटरला जाऊन
ती एक्झाम शेड्यूल करायची नाही, तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ती द्यायची आहे. तसेच यशस्वी उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र तुम्हाला लगेच तिकडे जनरेट होतं. आणि शेवटचा मुद्दा आहे, तुमच्या सेवांच्या गुणवत्तेत वाढ होते. ही झाली त्याची वैशिष्ट्य, महत्व. आता आहे UIDAI LMS प्रमाणपत्राच्या उपयोग विषयी माहिती आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत. तर हे प्रमाणपत्र जे आहे ते UIDAI द्वारे मान्यता प्राप्त आहे आणि एनरोलमेंट ऑपरेटर, सुपरवायझर किंवा CELC ऑपरेटर म्हणून काम करण्यासाठी हे तुम्हाला आवश्यक आहे. या प्रमाणपत्राची वैधता 3 वर्षांची असणार आहे. हे प्रमाणपत्र जर इन केस तुम्ही भविष्यात जाऊन CSE सेंटर सुरू करण्याचा प्लॅन करत असाल किंवा UIDAI एजन्सीमध्ये सामील होण्यासाठी किंवा इतर सरकारी खाजगी कामांसाठी उपयुक्त तुम्हाला ठरणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा तुमचा सर्टिफिकेट असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सर्टिफिकेटच्या खालच्या बाजूस LMS सर्टिफिकेट नंबर जो मिळणार आहे. सर्टिफिकेट तर मिळाला, नंबर आला, तर आता हा नंबर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आधार एक्झाम्स साठी अप्लाय करत असाल, डेट शेड्यूल करत असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा नंबर तिकडे तुम्हाला टाकायचा आहे. कधी पास झाला ते तुम्हाला सर्टिफिकेट तिकडे तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतरच तुम्ही तुमची आधार एक्झामची डेट बुक करू शकता. अशा प्रकारे LMS ची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे घेतली. तर अशा प्रकारे LMS ची ऑनलाईनची एक्झाम देऊन LMS सर्टिफिकेट तुम्ही घर बसल्याही मिळवू शकता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला जो काही युजर ID आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला रिजनल ऑफिस तर्फे ऑथराइजच होणार. तो तुम्हाला इतरत्र कुठेही अवेलेबल होणार नाही. ते तुम्ही स्वतः क्रिएट करू शकत नाही. तर कोणी असं बोलत असेल की मी तुम्हाला काढून देतो, तर त्या गोष्टीपासून थोडासा सावध राहा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व पुढील अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.